राधा राधा रामकृष्ण हरी. जसं की आपण काल बघितलं की गुरु कसा बनवायचा, गुरु कसा ओळखायचा आणि गुरु कसा करायचा, बरोबर. सो आता कालच्या सेशन नंतर जे आजचं सेशन आहे ते असं आहे की गुरु तर आपण काय केला, बनवला, गुरु काय केला, ओळखला आणि गुरुला समर्पित पण झालो. आणि आता दुसरं जे चॅप्टर येतं ते येतं की शिष्य कसा असावा. सो गुरु बनवताना शिष्य गुरुची परीक्षा घेऊ शकतो, याला पूर्ण परमिशन्स आहे तुम्हाला. हे आध्यात्मिक परमिशन आहे की गुरु बनवायच्या आधी शिष्य गुरुची परीक्षा घेऊ शकतो. असं जो गुरु अमान्य करतो की शिष्य गुरुची परीक्षा घेऊ शकत नाही गुरु बनवायच्या आधी, ही गोष्ट लक्षात ठेवसाल. गुरु बनवायच्या आधी, गुरु बनवायच्या आधी तुम्ही गुरुची परीक्षा घेऊ शकता, पण गुरु बनवल्यानंतर नाही. गुरु बनवायच्या आधी जर परीक्षा घेताय आणि कोणते गुरु किंवा शिक्षक तुम्हाला म्हणताय की शिष्य तुला अधिकार नाही परीक्षा घ्यायचा, तर ते गुरु नाही. लक्षात घ्या. सो शिष्याला अधिकार आहे गुरुची परीक्षा घ्यायचा, पण तो कधी, तो आधी, आणि त्याचे पण काही नियम आहे. सो शिष्य जेव्हा परीक्षा घेतो गुरुची त्यावेळेस एक काय असावा, संयम असावा, एक काय असावं, शांती असावी आणि शांतीपूर्वक काय घ्यावी, गुरुची परीक्षा घ्यावी. गुरुची परीक्षा म्हणजे घेणं काय की ज्याला मी गुरु बनवतोय तो वास्तविक खरंच गुरु आहे का. मग त्याचे काय काय चेक करसाल तुम्ही, त्याचं वास्तविक आचरण चेक करा, वास्तविक त्याचा काय करा, आत्मा चेक करा, वास्तविक त्याचं. आता आध्यात्मिक गुरुचं तर तुम्ही आचरण आणि त्याचा आत्मा चेक करून जाणू शकता, बरोबर. त्याची वाणी चेक करून जाणू शकता, त्याचे नेत्र चेक करून जाणू शकता की हे आध्यात्मिक गुरु आहे की नाही आहे. पण आता तुम्हाला शैक्षणिक, व्यवहार, संसार या सगळ्यामध्ये गुरु करायचे आहेत, बरोबर की नाही. म्हणजे व्यवहारात म्हणजे काय, एखाद्या बिझनेसमॅनला गुरु करायचं आहे किंवा एखाद्या शिक्षणामध्ये गणित तज्ज्ञ सरांना काय करायचंय, गणित तज्ज्ञ टीचर्सला काय करायचंय, गुरु बनवायचंय. सो त्यांनी जे आतापर्यंत त्यांचं त्या विषयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्याच्या तुम्ही सगळे काय सर्टिफिकेशन्स काय करू शकता, चेक करू शकता. आणि हे करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. जर तुम्ही हे करत नाही आणि डोळे बंद करून तुम्ही काय करता, ते गुरु बनवता ते, तर बऱ्याचशा वेळेस तुमची फसवणूक पण होऊ शकते. कारण गुरुलाच ज्ञान नाही तर शिष्य कसं घडणार, शक्य नाही. त्याच्यामुळं तुम्ही गुरुची परीक्षा घेऊ शकता आणि कशा प्रकारे घेऊ शकता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण एकदा परीक्षा झाली आणि तुम्ही परीक्षा घेतल्यानंतर त्यांना समर्पण केलं की सर मी तुम्हाला गुरु मानतो, तुम्ही माझे गुरु आहे, तुम्ही मला काय करा, मार्गस्थ करा. त्यानंतर तर्कवितर्क नाही, त्यानंतर शिष्यांनी तर्कवितर्क करायचा नाही, त्यानंतर फक्त गुरुच्या आज्ञाचं पालन करायचं. जो शिष्य आज्ञाकारी आहे परीक्षा झाल्यानंतर तोच वास्तविक या सृष्टीचा काय आहे, राजा किंवा राणी आहे. ही गोष्ट माझी लक्षात ठेवा की शिष्यामध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजे. गुरु बनवल्यानंतर कोणत्या दोन गोष्टी असल्या पाहिजे शिष्यामध्ये, तर तो सगळ्यात पहिले आज्ञाकारी, जसं सांगताय तसं, त्याच्यामध्ये तर्कवितर्क नाही. सो पहिले आज्ञाकारी असला पाहिजे आणि दुसरा तर्कवितर्क नसला पाहिजे. त्या शिष्याच्या बुद्धीत किंवा शरीरात किंवा मनात किंवा विकारांमध्ये काय नसला पाहिजे, गुरुनी सांगितल्याच्या आदेशाचा तर्कवितर्क किंवा आज्ञाकारी नसला पाहिजे. तर्कवितर्क करायचा नाही आणि अज्ञानकारी व्हायचं नाही, आज्ञाकारी व्हायचं. लक्षात आलं. सो जर तुम्ही गुरु बनवला आणि तुमच्या शिष्यताच नाही तर त्या गुरु शिष्याला काही अर्थ नाही, तुम्ही परत युद्ध हारता. लक्षात घ्या. गुरु बनवून अर्थ नाही, तुम्हाला गुरुसोबत शिष्य पण बनावं लागेल, त्यानंतर तुम्ही प्रत्येक युद्ध जिंकू शकता. जसं, आणि एक लक्षात घ्या, मी पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत स्टेप बाय स्टेप प्रोसेसनी येतोय. काय येतोय, कारण प्रोसेस चुकली तर विषय चुकतो. लक्षात घ्या. राधा राधा रामकृष्ण हरी.